प्रकरण पहिले. विक्रम सिडनीच्या त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता. वयाच्या 35शीत त्याने ते सर्व मिळवले होते ज्याचे स्वप्न अनेक मध्यमवर्गीय भारतीय तरुण पाहतात. आलिशान घर, महागडी गाडी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एक मोठे नाव. पण एवढे सगळे असूनही त्याच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता घर करून होती. त्याला सतत असे वाटे, आपले हृदय इथे नाही आहे, तर हजारो मैल दूर कुठेतरी एका लाल मातीच्या वाटेवर रेंगाळत आहे. विक्रमचे संपूर्ण बालपण जरी सिडनीच्या चकचकीत इमारतींच्या सावलीत आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या वातावरणात गेले असले तरी त्याच्या मनाचा एक कोपरा नेहमीच रत्नागिरीच्या लाल मातीशी जोडलेला होता. याचे मुख्य कारण म्हणजे त्याचे वडील. विक्रमचे वडील अनेक वर्षांपूर्वी रत्नागिरीच्या एका चिमुकल्या गावातून इंजिनियर होऊन ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले होते. त्यांनी जरी परदेशात यश आणि समृद्धी मिळवली होती तरीही आपल्या मुलाने आपली मुळं विसरू नयेत अशी त्यांची मनापासून इच्छा होती. म्हणूनच विक्रम अगदी 5-6 वर्षाचा असल्यापासून त्याचे वडील त्याला दरवर्षी न चुकता मे महिन्याच्या सुट्टीत सागरवाडीला घेऊन येत असत. तो काळ विक्रमसाठी एखाद्या स्वप्नवत प्रवासासारखा असायचा. सिडनीच्या थंड आणि शिस्तबद्ध आयुष्यातून थेट कोकणच्या दमट पण मायेच्या वाऱ्यात शिरताना विक्रमला मिळणारा आनंद काही वेगळाच होता. लहानपणीचे ते दिवस विक्रमच्या मनात आजही ताजे आहेत. त्याचे वडील त्याला हाताला धरून वाडीतल्या नारळ आणि फोफळीच्या बागांमधून फिरवायचे. तिथला तो हिरवागार निसर्ग, निळा नितळ समुद्र आणि डोंगरदऱ्यांमधून दिसणारा लाल रंगाचा रस्ता पाहून विक्रमला लहानपणीचं या भूमीबद्दल प्रचंड कुतूहल वाटू लागले होते. समुद्राच्या काठावर उभे असलेले ते प्राचीन सोमेश्वराचे मंदिर आणि त्यावरील दगडी दीपमाळा पाहून विक्रमला नेहमी असे वाटायचे की या भूमीशी त्याचे कोणत्या तरी जन्मीचे नक्कीच काहीतरी वेगळे नाते आहे. त्याचे वडील त्याला गावातल्या जुन्या लोकांच्या गोष्टी सांगायचे. समुद्रात मासेमारी कशी चालते हे दाखवायचे आणि विहिरीच्या थंड पाण्याने आंघोळ करण्याचे ते सुख विक्रमच्या मनात घर करून बसले होते. दरवर्षी सुट्टी संपवून परत सिडनीला जाताना विक्रमचा पाय हलत नसे. पण वडिलांनी दिलेल्या पुढच्या वर्षीच्या आश्वासनावर तो पुन्हा सिडनीला परत जायचा. जसा विक्रम मोठा झाला तशी त्याची ही ओढ कमी होण्याऐवजी अधिकच वाढतच गेली. कॉलेजच्या दिवसांमध्ये तर तो एकटाच भाड्याची दुचाकी घेऊन पूर्ण कोकण पालथे घालायचा. तो अशा गावात आणि वाड्यात जायचा जिथे साधे पर्यटकही फिरकत नसत. ऑस्ट्रेलियात जन्मलेला आणि वाढलेला असूनही त्याला या प्रांताशी एवढी आपुलकी का वाटावी याचे आश्चर्य त्याच्या आईवडिलांनाही वाटायचे. त्याला तिथल्या निसर्गाचे फोटो काढण्यापेक्षा त्या वातावरणाशी एकरूप होणे जास्त आवडू लागले होते. कॉर्पोरेट जगात काम करताना सिडनीच्या आलिशान ऑफिसमध्ये बसलेले असतानाही त्याला सतत कोकणच्या त्या शांत दुपारच्या आठवणी साथ घालायच्या. होम इज वेअर द हर्ट इज या म्हणीचा प्रत्यय त्याला वारंवार येत होता. अखेर एका वळणावर विक्रमला जाणीव झाली की ज्या सुखाचा आणि शांततेचा तो शोध घेत आहे ते त्याला सिडनीच्या प्रगत जगात मिळणार नाही. आपल्या वडिलांनी दिलेली ती गावाकडची शिदोरी आणि लहानपणापासून जोपासलेले ते सागरवाडीचे प्रेम केवळ सुट्टीपुरते मर्यादित ठेवणे त्याला शक्य नव्हते. त्याने विचार केला की हीच ती वेळ आहे जिथे आपल्याला आपल्या मुळांकडे परतले पाहिजे. स्वतःचे होमस्टे सुरू करून तिथल्या मातीत शेती करून आणि एक शांत सुंदर आयुष्य जगण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले. त्याने घेतलेला तो धाडसी निर्णय केवळ एका प्रवासाचा अंत नव्हता, तर एका नवीन आयुष्याची सुरुवात होती. आपल्या माणसांमध्ये आणि आपल्याच मातीत कायमच्या राहण्याची. विक्रम, तू नक्की शुद्धीवर आहेस ना? एवढं मोठं करिअर सोडून तू त्या दुर्गम गावात काय करणार आहेस? त्याच्या मित्रांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण विक्रमचा निर्धार पक्का होता. त्याला तिथली शांतता, तो निळा समुद्र आणि ती हिरवीगार झाडी खुणावत होती. विक्रमच्या या धाडसी निर्णयाने त्याच्या मित्रपरिवारातच जशी खळबळ उडाली होती तशीच स्थिती त्याच्या घरातही होती. त्याचे वडील अविनाश आणि आई मेरी यांना जेव्हा विक्रमच्या कायमच्या परतण्याच्या निर्णयाबद्दल समजले तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला. अरे विक्रम,
ही समृद्ध आणि सोन्यासारखी ऑस्ट्रेलिया सोडून तुला त्या कोकणातल्या खेड्यांचे काय आकर्षण वाटले? असा प्रश्न अविनाश यांनी त्याला वारंवार विचारला. आपल्या मुलाने इतके मोठे करिअर, आलिशान आयुष्य आणि प्रगतीची सर्व शिखरे सोडून एका आडगावात जाऊन राहावे हे त्यांना पटणे कठीण जात होते. आई मेरीला तर वाटले की विक्रम तिथे 4 दिवसही टिकणार नाही. विक्रमला तिथली उष्णता आणि पाणी सहन होणार नाही असे तिला वाटत होते. मात्र विक्रमने त्यांना आपल्या होमस्टेच्या स्वप्नाबद्दल आणि तिथल्या शांत सुंदर आयुष्याबद्दल सविस्तर सांगितले. त्याने आधीच मनाशी ठरवले होते की एकदा का सर्व काही मार्गी लागले की मगच आईवडिलांना तिथे बोलावून घ्यायचे. अखेर त्याच्या डोळ्यातील तो ठाम निर्धार पाहून मनात नसतानाही त्यांनी त्याला जड अंतकरणाने परवानगी दिली. विक्रमची तयारी आता वेगाने सुरू झाली होती. सिडनीमधील त्याच्या हाय प्रोफाईल नोकरीचा राजीनामा देणे, आपल्या आलिशान फ्लॅट रिकामा करणे आणि वर्षानुवर्षांची पुंजी गुंडाळणे हे सर्व करताना त्याला कष्टाऐवजी एक प्रकारचे आत्मिक समाधान मिळत होते. त्याने साहित्याची बांधाबांध करताना केवळ जीवनावश्यक वस्तूच सोबत घेतल्या, कारण त्याला माहीत होते की खऱ्या अर्थाने समृद्ध आयुष्य हे वस्तूंमध्ये नसून निसर्गाच्या सानिध्यात आहे. लॅपटॉप, डिझाईन्स आणि कॉर्पोरेट मीटिंग्सच्या जगातून बाहेर पडून आता तो शेती, माडपोफळीच्या बागा आणि समुद्राच्या लाटांच्या जगाकडे निघाला होता. प्रवासाचा दिवस उजाडला आणि सिडनी विमानतळावर पोचल्यावर त्याच्या मनातील उत्साह शिगेला पोचला होता. विमान जसे आकाशात झेपावले तशी विक्रमची बेचैनी अधिकच वाढू लागली. पण ही बेचैनी काळजीची नसून भेटीची ओढ असणारी होती. त्याला जणू कोकणची ती लाल माती आणि निळा समुद्र स्वतःकडे ओढत होता. विमानातील त्या खिडकीतून बाहेर पाहताना त्याला सिडनीच्या चकाकणाऱ्या इमारतींऐवजी कोकणातल्या लालबंद चिऱ्याच्या भिंती आणि मंगलोरी कौलांची उतरती छपरे दिसू लागली होती. त्याच्या मनात एकच विचार सतत चक्रावत होता, होम इज व्हेअर द हर्ट इज. त्याने डोळे मिटले की त्याला सोमेश्वराच्या मंदिराच्या कड्यावर उभे राहून दिसणारा तो विस्तीर्ण समुद्र आणि क्षितिजावर उगवणारा तो लाल चुटूक सूर्य देखील दिसू लागे. भारतात उतरल्यावर विमानतळावरील तो ओळखीचा गोंधळ, पेट्रोलचा वास आणि हवेतील तो ओलावा या सर्व गोष्टींचे विक्रमने आनंदाने स्वागत केले. पश्चिम देशातील त्या निर्जंतुक आणि कृत्रिम वातावरणापेक्षा त्याला इथल्या हवेत एक प्रकारचे चैतन्य जाणवत होते. रत्नागिरीकडे जाणाऱ्या रेल्वेच्या खिडकीतून बाहेर पाहताना जेव्हा त्याला डोंगरदऱ्यांच्या हिरव्यागार पाचूच्या दऱ्या दिसू लागल्या तेव्हा तो अक्षरशः भारावून गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य होते. हे तेच हास्य होते जे अनेक वर्षांनंतर त्याच्या ओठांवर उमटले होते. प्रवासात तो केवळ एका गावी जात नव्हता, तर तो स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी आपल्या मुळांकडे परतत होता. त्याच्या मनात आता केवळ एकच ओढ होती, ती म्हणजे सागरवाडीच्या आपल्या त्या जुन्या वाड्याची आणि त्या लाल मातीच्या वासाची. विक्रम जेव्हा सागरवाडीत पोचला तेव्हा तो एक उमदा धडाडीचा उद्योजक म्हणून आपल्या नवीन होमस्टे प्रकल्पाची पायाभरणी करण्यासाठी सज्ज झाला होता. प्रकरण दुसरे. सागरवाडीच्या मातीवर पाऊल ठेवताच विक्रमला एका वेगळ्याच शांततेने वेढले. सिडनीच्या धावपळीच्या जगातून बाहेर पडून कोकणच्या या लाल मातीत येताच त्याच्या मनातील सर्व गोंधळ जणू निवळला होता. गावात पोचल्यावर विक्रम सर्वात आधी आपल्या मूळ घराकडे वळला. हे तेच घर होते जिथे त्याचे वडील लहानाचे मोठे झाले होते आणि जिथे विक्रमने आपल्या बालपणातील अनेक उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवल्या होत्या. वाड्याच्या त्या जुन्या लाकडी दरवाजाला आता मोठे कुलूप होते. अनेक वर्षांपासून तिथे कोणीही राहायला नसल्यामुळे अंगणात गवत वाढले होते आणि भिंतींवर शेवाळ साचले होते. एकेकाळी माणसांचा राबता असलेल्या या घरात आता फक्त शांतता पसरली होती. खिडक्यांच्या चौकटीतून येणारा प्रकाश तिथे साचलेल्या धुळीवर पडत होता. जणू त्या वास्तूचा आत्माच हरवला होता. घराच्या काही भागाच्या भिंती आता ढासळायला लागल्या होत्या आणि उरले होते फक्त चौथरे. हे पाहून विक्रमला भरून आले, कारण हे चौथरे त्याच्या पूर्वजांच्या अस्तित्वाची साक्ष देत होते. विक्रम तिथेच काही वेळ बसून राहिला. त्याला तिथल्या हवेत एक वेगळाच ओळखीचा सुगंध जाणवला.
मिश्रित वासांचा तो दरवळ त्याला त्याच्या मुळांशी जोडत होता. काही वेळ आपल्या जुन्या घरापाशी घालवल्यानंतर विक्रमने बंडू काकांची भेट घेतली. बंडू काका हे विक्रमच्या वडिलांचे जुने मित्र आणि आता गावातील एक जाणकार मार्गदर्शक होते. बंडू काका विक्रमसाठी केवळ एक मार्गदर्शक नव्हते, तर ते आता त्याचे मित्र, केअरटेकर आणि सल्लागारही बनले होते. विक्रमला आता स्वतःचे काहीतरी निर्माण करायचे होते. त्याने बंडू काकांना आपल्या होमस्टेच्या कल्पनेबद्दल सांगितले. त्याला अशी जागा हवी होती जिथे पर्यटक येऊन कोकणच्या खऱ्या सौंदर्याचा अनुभव घेऊ शकतील. बंडू काकांच्या ओळखीने विक्रमला गावाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या एका इस्टेटीबद्दल समजले. हा वाडा गोगटे नावांच्या एका वृद्ध गृहस्थांचा होता. गोगटे काका नोकरीनिमित्त शहरात स्थायिक झाले होते आणि त्यांचे गावाकडे येणे जवळपास बंदच झाले होते. त्यामुळे आपल्या वडिलोपार्जित इस्टेटीची विल्हेवाट लावून ती सुरक्षित हातात देण्याचा त्यांचा निर्धार होता. हा वाडा अत्यंत देखणा आणि चित्रातल्यासारखा होता. लालबुंद चिऱ्याच्या भिंती आणि सुंदर मंगलोरी कौलांचे उतरते छप्पर पाहून विक्रम त्या वाड्याच्या प्रेमातच पडला. वाड्याच्या अंगणात विहीर होती, बाहेर ऐसपैस पडवी होती आणि आत देवघरापासून ते कोठीपर्यंत सर्व काही जुन्या पद्धतीचे आणि वैभवशाली होते. विक्रमने हा वाडा विकत घेण्याचे ठरवले. गोगटे काकांनाही आपले घर मोडीत न निघता विक्रमसारखा एक उमदा तरुण त्याचे संवर्धन करणार आहे हे पाहून खूप समाधान वाटले. अशा प्रकारे विक्रमच्या आयुष्यातील एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली होती. विक्रम बाबू, या वाड्याच्या दुरुस्तीला खूप वेळ लागेल. इकडे फारसं कोणी फिरकत नाही. हे घर कित्येक वर्ष ओसाड पडले. त्याची अवस्था आता केवळ मोडकळीस आलेल्या भिंतींइतकीच उरली आहे. बंडू काकांनी वाड्याच्या पडवीत उभं राहून सावध केलं. गोगटे कुटुंब बँगलोरला स्थायिक झाल्यापासून या घराकडे कोणी फिरकलंही नव्हतं. पण विक्रमला मात्र त्या वास्तूच्या प्रत्येक कोपऱ्यात एक अजब शांतता आणि आपलेपणा जाणवत होता. तो उभा असलेल्या त्या जुन्या कठड्यावरून त्याने जेव्हा सगळीकडे नजर फिरवली तेव्हा त्याला तो परिसर अतिशय देखणा वाटला. लंडन आणि सिडनीच्या चकाकीत जन्मलेला आणि वाढलेला असूनही या परक्या प्रांताशी आपल्याला एवढी आपुलकी का वाटावी याचंही त्याला आश्चर्य वाटत होते. त्याला सतत वाटत होते की या लाल मातीशी आणि आपलं काहीतरी नातं आहे. काका, ही वास्तू म्हणजे माझ्यासाठी फक्त दगडमातीचं बांधकाम नाही आहे, विक्रम शांतपणे म्हणाला. या घराचे हे लाल चिरे मला साथ घालतायत असं वाटतं. दुसऱ्या दिवसापासून खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली. विक्रमने रत्नागिरीहून साटम नावाच्या एका अनुभवी कॉन्ट्रॅक्टरला बोलावून घेतले होते. साटमने वाड्याची पाहणी केली आणि कपाळावर आठ्या घालत तो म्हणाला, साहेब, हे इलेक्ट्रिक फिटिंग आणि प्लंबिंग पूर्णपणे बदलल्याशिवाय पर्याय नाही. विहिरीला नवीन मोटर बसवावी लागेल आणि आपण घरासाठी सोलर पॅनलही लावून घेऊया. विक्रमने त्याला स्पष्ट सांगितलं, साटम, काम कितीही असलं तरी मला या घराचा मूळ ढाचा बदलायचा नाही आहे. आपण आजूबाजूला लोकल मटेरियल वापरून मस्त हट्स बनवू. मला हा वाडा आधुनिक सोयींनी सज्ज करायचा आहे, पण त्याचा तो जुना कोकणी बाज टिकवूनच. त्यानंतर विक्रमचा अख्खा दिवस कामगारांकडून कामं करून घेण्यात जाऊ लागला. तो स्वतः तिथे उभा राहून बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष द्यायचा. साहेब, हे वायरचं काम आज संपेल, एका कामगाराने भिंतीला छिद्र पाडत सांगितले. ठीक आहे, पण लक्षात ठेवा, भिंतीच्या आतल्या बाजूला असलेल्या त्या जुन्या लाकडी नक्षीकामाला धक्का लागता कामा नये, विक्रमने कटाक्षाने बजावलं. प्लंबिंगचं काम सुरू असताना साटम पुन्हा आला. साहेब, विहिरीचं पाणी आता मोटरने वर येईल, पण बाथरूमचं डिझाईन कसं हवं आहे, विक्रम हसत म्हणाला. आधुनिक असावं, पण तिथेही मला लाल चिरे दिसायला हवेत. पर्यटकांना हेच तर बघायला आवडेल. त्या जुन्या वाड्यात आता पुन्हा एकदा माणसांचा राबता सुरू झाला होता. दिवसभर हातोड्यांचे आणि ड्रिल मशीनचे आवाज घुमायचे, पण संध्याकाळ होताच पुन्हा तीच गूढ शांतता पसरू लागायची. विक्रम थकलेला असूनही आनंदी असायचा. कामाचा ताण त्याला कधीच जाणवला नाही, कारण तो केवळ घर दुरुस्त करत नव्हता, तर तो त्या वास्तूशी असलेल्या आपल्या ऋणानुबंधाला पुन्हा नव्याने उजाळा देत होता.
अशा रीतीने विक्रमचं हे स्वप्न हळूहळू वास्तवात उतरू लागलं होतं. दिवसभराच्या धावपळीनंतर आणि कामगारांच्या गोंधळानंतर सागरवाडीत आता एक गूढ शांतता पसरली होती. सूर्य हळूहळू क्षितिजाच्या दिशेला झुकत होता आणि बघता बघता संपूर्ण आकाश लाल नारंगी रंगांच्या छटांनी न्हाऊन निघाले होते. कोकणच्या त्या लाल मातीचा रंग आणि आभाळाचा तो केशरी प्रकाश एकमेकांत असे काही मिसळले होते की जणू संपूर्ण सृष्टीनेच भगवे वस्त्र परिधान केले आहे असे वाटत होते. लांब समुद्रावरून येणाऱ्या लाटांचा आवाज वाड्याच्या पडवीपर्यंत स्पष्ट ऐकू येत होता. विक्रम आपल्या वाड्याच्या त्या जुन्या दगडी कठड्यावर टेकून बसला होता. त्याच्या अंगात थकवा होता, पण मनात एक विलक्षण समाधान होते. विक्रमचे लक्ष समोर पसरलेल्या माडपोफळीच्या बागेकडे गेले. तिथे अंधार हळूहळू गडद होत चालला होता. अचानक बागेच्या एका कोपऱ्यातून, जिथे खूप दाट झाडी होती, तिथून एक सावली हळूहळू वाड्याच्या दिशेने येताना दिसली. सुरुवातीला विक्रमला वाटले की एखादा कामगार काही विसरला असेल, पण ती आकृती जवळ आली तसे त्याच्या लक्षात आले की ती व्यक्ती कोणीतरी वेगळीच आहे. ती सावली हळूहळू उजेडामध्ये आली. ते एक 70च्या आसपासचे वृद्ध गृहस्थ होते. अंगात स्वच्छ पांढरा सदरा, खांद्यावर एक जुनी पिशवी आणि हातात एक लाकडी काठी. त्यांचा वर्ण तुकतुकीत गोरा होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे सात्विक तेज होते. त्यांच्या प्रत्येक पावलात एक वजन होते, पण तरीही त्यांची चाल संथ होती. काय रे पोरा, एकटाच बसलायस या काळोखात? त्या वृद्धाने विचारले. त्यांचा आवाज खणखणीत पण तितकाच मायेचा होता. विक्रम उठून उभा राहिला. आजोबा, तुम्ही कुठून आलात? मी तुम्हाला आधी या गावात पाहिल्याचं आठवत नाही आहे. ते गृहस्थ हसले आणि पडवीच्या कट्ट्यावर टेकले. माझं नाव दाजीबा. याच गावातला आहे रे मी. जुन्या काळात या वाड्याच्या आजूबाजूला आमचा राबता असायचा. आता सगळी माणसं शहरात निघून गेली, घरं ओसाड पडली, पण आमचा जीव अजूनही या मातीतच अडकलाय. त्यांनी आपल्या पिशवीतून एक डबा काढला आणि विक्रमच्या हातात दिला. हे घे, तुझ्यासाठी फणसाचं साठ्ठं आणलंय. विक्रम थोडा चपापला, पण त्या वृद्धाच्या डोळ्यातील आपुलकी पाहून त्याने तो डब्बा स्वीकारला. आभारी आहे आजोबा, पण तुम्ही या अंधारात एकटेच कसे जाणार? तुमच्या घरात कोणी नाही आहे का? कोण असणार पोरा? मुलं गेली पोटा पाण्यासाठी दुसऱ्या मुलकात. मी आपला येतो अधूनमधून या वाड्याची आणि या गावाची माया बघायला. तू इकडे राहायला आलास हे ऐकून बरं वाटलं. घर जेव्हा माणसांनी भरलेलं असतं तेव्हाच त्या वास्तूला अर्थ उरतो, नाहीतर उरतात ते फक्त चौथरे. त्या संध्याकाळी दाजीबा आणि विक्रम यांच्यामध्ये खूप गप्पा झाल्या. दाजीबांनी त्याला गावातल्या जुन्या गोष्टी सांगितल्या. कोणत्या झाडाला कधी पाणी घालायचे आणि समुद्राच्या भरती ओहोटीचे नियम कसे पाळायचे याचे धडे दिले. बोलता बोलता विक्रमला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. दाजीबांच्या आसपासच्या हवेत एक मंद, प्रसन्न असा चाफ्याचा फुलांचा सुगंध दरवळत होता. तो वास इतका ताजा होता की जणू दाजीबांनी नुकतेच एखादे चाफ्याचं फूल आपल्या सदराच्या खिशात ठेवले असावे किंवा त्यांच्या अंगालाच तो सुगंध चिकटला असावा. आजोबा, तुमच्याजवळून चाफ्याचा खूप छान वास येतोय, विक्रमने सहज विचारले. दाजीबांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटले. ते म्हणाले, अरे बाळा, मला लहानपणापासूनच चाफ्याचं वेड. आमचं हे घर आणि बाग म्हणजे चाफ्याच्या सुगंधाने न्हाऊन निघालेले असायची. चाफा हा केवळ फुलांचा राजा नाही, तर तो या मातीचा प्राण आहे. बरं, येतो आता. पुन्हा भेट होईलच आपली, असे म्हणून दाजीबा अंधारात अदृश्य झाले. विक्रम तिथेच उभा राहून त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला. दाजीबा गेल्यानंतरही त्या पडवीत तो चाफ्याचा सुगंध बराच वेळ रेंगाळत होता. त्याला जाणीव झाली की कोकण केवळ निसर्गामुळे सुंदर नाही, तर इथे असलेल्या या अशा प्रेमळ आणि बहुआयामी माणसांमुळे अधिक समृद्ध आहे. दाजीबांची ती भेट विक्रमच्या मनात एक घर करून गेली होती. विक्रमला चाफ्याचा तो सुगंध खूप आवडला होता. त्याने मनाचे ठरवले की आपल्या वाड्याच्या परिसरातही आपण चाफ्याची भरपूर झाडे लावायची. प्रकरण 3. वाड्याच्या दुरुस्तीचे काम आता जवळपास पूर्ण झाले होते.
साटम कॉन्ट्रॅक्टरने इलेक्ट्रिक आणि प्लंबिंगचे काम चोख बजावले होते. बंडू काकांच्या सल्ल्यानुसार विक्रमने एका शुभ मुहूर्तावर घराची पूजा करण्याचे ठरवले. जरी विक्रमचा या गोष्टींवर पूर्ण विश्वास नव्हता, तरीही त्याला बंडू काकांना दुखावायचे नव्हते. कारण या परक्या मुलखात त्याच्यासाठी तेच सर्व काही होते. पूजेचा दिवस उजाडला. वाडा फुलांनी आणि तोरणांनी सजवला होता. विशेषतः विक्रमच्या आग्रहाखातर अंगणात ठिकठिकाणी चाफ्याची फुले सजवण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर एका सात्विक सुगंधाने दरवळत होता. पूजेच्या विधीत विक्रम रमून गेला होता. तरीही त्याचे डोळे गर्दीत कोणाला तरी शोधत होते, ते म्हणजे दाजीबा. दुपारच्या जेवणानंतर जेव्हा पाहुणे कमी झाले, तेव्हा दाजीबा बागेच्या वाटेने येताना दिसले. त्यांच्या अंगात आजही तोच पांढरा शुभ्र सदरा होता आणि त्यांच्या येण्याने हवेतील चाफ्याचा सुगंध अधिकच तीव्र झाला. विक्रम बाबू, घर अगदी चित्रातल्यासारखं दिसतंय बघ, दाजीबा कट्ट्यावर बसत म्हणाले. आजोबा, तुम्ही आलात, मला खूप बरं वाटलं. हे बघा, तुमच्या सांगण्यानुसार मी बागेत पांढऱ्या चाफ्याची भरपूर रोपे लावली आहेत, विक्रम आनंदाने म्हणाला. दाजीबांनी आपल्या पिशवीतून एक जुनी पितळी पेटी काढली. ती पेटी दिसायला अगदी साधी होती, पण तिच्यावर केलेले कोरीव काम अत्यंत बहुआयामी प्रतिभेची साक्ष देत होते. हे काय आहे आजोबा? विक्रमने आश्चर्याने विचारले. हे या वाड्याचं जुनं गुपित आहे. ही पेटी तुझ्या पूर्वजांच्या आठवणी जपून ठेवणारी आहे. वेळ येईल तेव्हा ही उघड. दाजीबांनी ती पेटी विक्रमच्या हातात दिली. विक्रमला काहीच समजेना. त्याने पेटी हातात घेतली. ती विलक्षण जड जाणवत होती. पण आजोबा, हे मी कसं घेऊ? दाजीबा हसले आणि त्यांनी विक्रमच्या डोक्यावर हात ठेवला. तू या घराचा आणि या मातीचा वारसदार आहेस. हे तुला नाही देणार तर कोणाला देणार? दाजीबांच्या त्या स्पर्शात एक वेगळीच ऊब होती, जी विक्रमला आपल्या वडिलांच्या मायेची आठवण करून देत होती. आता आपली भेट काही लवकर व्हायची नाही, दाजीबा अचानक गंभीर होत म्हणाले. का हो आजोबा, तुम्ही कुठे चाललात? विक्रमने काळजीत पडत विचारले. मला एकट्याला कोण राहू देते इथे? तरी मी वर्षातून 15 दिवस हट्टाने इथे राहायला येतो, कारण माझा जीव या गावात आणि या वाड्यात अडकला आहे. आता माझ्या ओळखीची माणसं राहिली नाहीत, पण तुझ्यासारखा तरुण इथे राहायला आला हे पाहून समाधान वाटलं, असे म्हणत दाजीबांनी निरोप घेतला. विक्रमने त्यांना वाकून नमस्कार केला. दाजीबांनी त्याला तोंड भरून आशीर्वाद दिले. ते जाताना पुन्हा एकदा तो चाफ्याचा सुगंध हवेत पसरला आणि दाजीबा बघता बघता बागेच्या झाडीत अदृश्य झाले. त्या रात्री विक्रमने ती पितळी पेटी आपल्या उशाशी ठेवली. त्याला जाणीव झाली की त्याचे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आता केवळ सिडनीच्या आठवणीत नाही, तर कोकणच्या या गूढ आणि समृद्ध वारशावर फुलणार आहे. त्या रात्री चंद्र आकाशात पूर्ण तेजाने तळपत होता. संपूर्ण सागरवाडी निद्राधीन झाली होती, पण विक्रमच्या डोळ्यात मात्र झोप नव्हती. त्याच्या उशाशी ती जड पितळी पेटी ठेवलेली होती. दाजीबांनी दिलेल्या त्या पेटीतून जणू काहीतरी गूढ लहरी बाहेर पडत होत्या, ज्या विक्रमला ती उघडण्यासाठी प्रवृत्त करत होत्या. अखेर त्याने दिवा लावला आणि ती पेटी आपल्यासमोर घेतली. प्रकरण 4. पेटीचे झाकण उघडताच पुन्हा एकदा त्या चाफ्याच्या फुलांचा तीव्र सुगंध खोलीत दरवळला. विक्रमला वाटले जणू दाजीबा तिथेच उभे राहून त्याच्याकडे कौतुकाने पाहत आहेत. पेटीमध्ये काही जुनी हाताने लिहिलेली कागदपत्रे, तांब्याचे काही दस्तऐवज आणि एका कापडी पिशवीत काही दुर्मिळ बिया होत्या. त्या कागदपत्रांमध्ये सागरवाडीचा एक अतिशय जुना आणि सविस्तर नकाशा होता. त्या नकाशामध्ये गावातील गुप्त पाण्याचे झरे आणि जमिनीखालच्या पाण्याचे मार्ग अतिशय अचूकपणे दाखवले होते. तांब्याच्या पत्रांवर कोकणातील पारंपरिक शेती, नैसर्गिक खते आणि कीडनाशके बनवण्याच्या पद्धती कोरलेल्या होत्या. हे ज्ञान आजच्या आधुनिक कृषी विज्ञानापेक्षाही प्रगत वाटत होते. पिशवीत कोकणात पूर्वी पिकणाऱ्या पण आता नामशेष झालेल्या काही औषधी वनस्पतींच्या आणि फळांच्या बिया होत्या. विक्रमचे अष्टपैलू मन आता वेगाने धावू लागले होते. त्याला समजले की दाजीबांनी त्याला केवळ एक पेटी दिली नव्हती, तर या भूमीला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम करण्याचा एक कृती आराखडा दिला होता.
दुसऱ्या दिवसापासून विक्रम एका नव्या उत्साहाने कामाला लागला. त्याने केवळ आता आपला होमस्टे व्यवसाय मर्यादित न ठेवता संपूर्ण गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे ठरवले. दाजीबांच्या नकाशाचा वापर करून विक्रमने गावातल्या बुजलेल्या विहिरी आणि ओढे पुन्हा जिवंत केले. यामुळे उन्हाळ्यातही गावाला पाण्याची टंचाई भासणार नव्हती. विक्रमने बंडूकाकांना सोबत घेऊन त्या जागांचा शोध सुरू केला. तो अशा गावात आणि वाड्यात गेला जिथे पर्यटक सहसा फिरकत नसत. वाड्याची दुरुस्ती करताना जसे त्याने प्लंबिंगचे काम करून घेतले होते तसेच त्याने आता विहिरींची स्वच्छता हाती घेतली होती. विहिरीला नवीन मोटर बसवून आणि गाळ उपसून त्याने पाण्याचे दबलेले झरे मोकळे केले. विहिरी आणि ओढ्यांचे काठ बांधताना त्याने शक्यतो आजूबाजूचे स्थानिक साहित्य वापरण्यावर भर दिला, जेणेकरून निसर्गाचा समतोल बिघडणार नाही. या प्रयत्नांमुळे कोकणातल्या त्या हिरव्यागार पाचूच्या दऱ्या पुन्हा एकदा पाण्याच्या प्रवाहाने जिवंत झाल्या. दाजीबांनी दिलेल्या त्या पितळी पेटीतील ताम्रपटांचा आणि जुन्या हस्तलिखितांचा जेव्हा विक्रमने सखोल अभ्यास केला तेव्हा त्याला जाणीव झाली की हे केवळ जुने कागद नसून कोकणच्या समृद्ध कृषी संस्कृतीचा एक अष्टपैलू वारसा आहे. त्याने ठरवले की हे ज्ञानपुरते स्वतःपुरते मर्यादित न ठेवता संपूर्ण सागरवाडीच्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचे. विक्रमने बंडूकाकांच्या मदतीने गावातील प्रमुख शेतकऱ्यांची वाड्याच्या ऐसपैस पडवीत एक बैठक बोलावली. सुरुवातीला अनेक शेतकरी साशंक होते, कारण ते वर्षानुवर्षे रासायनिक खतांचा वापर करत होते. विक्रमने त्यांना पटवून दिले की रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत बिघडत चालला आहे आणि जर आपण आत्ताच थांबलो नाही तर भविष्यात आपल्या शेतात केवळ चौथरे उरतील, पीक नाही. त्याने त्यांना दाजीबांनी दिलेल्या फणसाच्या साट्टं आणि भाजीची आठवण करून दिली, ज्यामध्ये त्या मातीचा खरा आणि नैसर्गिक स्वाद होता. विक्रमने पेटीतील त्या तांब्याच्या पत्रांवर कोरलेली माहिती सोप्या भाषेमध्ये शेतकऱ्यांना समजावून सांगितली. त्यामध्ये निसर्गाशी एकरूप होऊन शेती करण्याचे अनेक बारकावे होते. रासायनिक खतांऐवजी स्थानिक झाडापाल्यापासून, शेणापासून आणि गोमूत्रापासून खते कशी तयार करायची याचे प्रात्यक्षिक त्याने त्यांना दिले. त्याने आग्रह धरला की शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य हे लोकल मटेरियल असावे, जेणेकरून खर्च कमी होईल आणि जमिनीचे आरोग्य टिकून राहील. पेटीत सापडलेल्या त्या दुर्मिळ बियाणांचे त्याने शेतकऱ्यांमध्ये वाटप केले, जेणेकरून कोकणच्या विसरलेल्या चवी पुन्हा एकदा बाजारात येतील. विक्रमचा होमस्टे आता केवळ राहण्याचे ठिकाण राहिले नव्हते. तिथे येणाऱ्या पर्यटकांना तो शेती, निसर्ग आणि कोकणच्या संस्कृतीचे धडे देऊ लागला. त्याच्या या बहुआयामी प्रयत्नांमुळे सागरवाडीचे नाव आता दूरवर पसरू लागले होते. सिडनीमधील त्याचे मित्र जेव्हा त्याला भेटायला आले तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही की हा तोच विक्रम आहे जो एकेकाळी लॅपटॉपच्या जगात अडकला होता. प्रकरण 5. काही काळानंतर जेव्हा होमस्टेमध्ये 7 जणांचा एक विदेशी गट राहायला येणार होता तेव्हा विक्रमने गोगटे काकांना पुन्हा एकदा निमंत्रित करायला फोन केला. काका, पुढच्या आठवड्यात जमलं तर गावी नक्की या. तुम्हाला वाडा बघून खूप आनंद होईल, विक्रम म्हणाला. अरे हो, पुढच्या आठवड्यात तर मी येणारच आहे एका कामानिमित्त. भेटूयाच मग, गोगटे म्हणाले. गोगटे काका जेव्हा वाड्यात आले तेव्हा त्यांना तिथला बदल पाहून भरून आले. विक्रमचा होमस्टे आता पूर्णपणे बहरला होता. एका दुपारच्या वेळी वाड्याच्या प्रवेशद्वारात एक गाडी येऊन थांबली आणि त्यातून गोगटे काका उतरले. आपल्या वडिलोपार्जित घराचा झालेला कायापालट पाहून ते थक्क झाले. विक्रमने त्यांचे उत्साहाने स्वागत केले आणि त्यांना संपूर्ण वाडा फिरवून दाखवला. विक्रम, तू खरोखरच या घराला नवजीवन दिलेस, गोगटे काका घाईवरून म्हणाले. बाकी सगळं ठीक आहे, पण या वाड्याच्या बागेत पांढऱ्या चाफ्याचा हा जो मंद सुगंध येतोय त्याने मला माझ्या लहानपणीच्या आठवणीत नेलं. विक्रम हसत म्हणाला, काका, हे सगळं दाजीबांमुळे शक्य झालं. ते रोज संध्याकाळी इथे यायचे, मला मार्गदर्शन करायचे. हा चाफा लावण्याचा आग्रहसुद्धा त्यांचाच होता. गोगटे काकांचा चेहरा अचानक गंभीर झाला. दाजीबा? कोण दाजीबा? विक्रम उत्साहाने सांगू लागला. ते याच वाडीत राहतात. त्यांनीच मला ही पितळी पेटी दिली आणि शेतीचे धडे दिले. थांबा, मी तुम्हाला त्यांचा फोटो दाखवतो. मी एकदा काढला होता.
विक्रमने आपल्या फोनमध्ये तो फोटो काढला आणि गोगटे काकांसमोर धरला, ज्यामध्ये दाजीबा एका कट्ट्यावर बसून शांतपणे हसत होते आणि त्यांच्या मागे चाफ्याचे झाड होते. तो फोटो पाहताच गोगटे काकांच्या हातातील पाण्याचे भांडे खाली पडले. त्यांचा चेहरा पांढराफटक पडला आणि ते थरथरू लागले. विक्रम, हे कसं शक्य आहे? तू या माणसाला प्रत्यक्ष भेटला आहेस? गोगटे काकांनी चाचरत विचारले. हो काका, अगदी रोज. ते रोज संध्याकाळी इथे येऊन माझ्याशी गप्पा मारायचे. एकदा त्यांनी मला ही पेटी दिली आणि त्यानंतर ते येईनासे झाले, विक्रम आश्चर्याने म्हणाला. गोगटे काकांनी डोक्याला हात लावला आणि ते समोरच्या सोफ्यावर कोसळले. विक्रम, हा फोटो माझ्या वडिलांचा आहे यात शंका नाही, पण दाजीबांना मरून आज बरोबर 10 वर्षे झाली आहेत. विक्रमला जणू वीज कोसळल्यासारखा धक्का बसला. काय? 10 वर्षे? पण मग माझ्याशी बोलणारे, मला मार्गदर्शन करणारे, ते कोण होते? त्यांनी अंगात पांढरा सदरा घातला होता का? आणि त्यांच्या बोलण्यातून चाफ्याचा वास येत होता का? गोगटे काकांनी विचारले. हो, अगदी तसंच, विक्रमचे सर्वांग शहारले. गोगटे काकांनी बॅगेतून एक उपरणं काढलं. विक्रम, आज त्यांची तिथी आहे. दरवर्षी या दिवशी मी त्यांच्या आठवणीत हे उपरणं आणि चाफ्याची फुलं या वास्तूमध्ये ठेवतो. वडिलांचा जीव या वास्तूत आणि या बागेत इतका अडकला होता की ते नेहमी म्हणायचे, मला इथून कोणीही हलवू शकत नाही. मी वर्षातून काही दिवस इथे नक्की येत जाईन. विक्रम थोडा वेळ सुन्न होऊन गोगटे काकांकडे पाहतच राहिला. दाजीबांच्या अस्तित्वाचा हा उलगडा त्याच्या तर्काच्या पलीकडचा होता. मनात प्रश्नांचे काहूर माजले असतानाच त्याने सावरून विचारले. काका, जर दाजीबांचा जीव या वास्तूत आणि या मातीत इतका अडकला होता, तर मग तुम्ही हा वाडा मला का विकलात? तुम्हाला आपल्या वाडवडिलांचे घर परक्याला देताना वाईट वाटलं नाही का? गोगटे काकांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि वाड्याच्या लाल चिऱ्यांच्या भिंतींवरून मायेने हात फिरवला. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे अपराधीपण आणि समाधान अशा दोन्ही भावना संमिश्र होत्या. बाळा, माझं आता वय झालं आहे. मी नोकरीनिमित्त बँगलोरला स्थायिक झालो आणि तिथलाच होऊन गेलो. माझं इकडे गावी येणं जवळपास बंदच झालं. माझ्या मुलांना या गावाचा किंवा या घराचा लळा कधीच नव्हता. त्यांचं मन शहरातल्या गजबजाटामध्ये रमतं, या आडगावात नाही. मी जोवर जिवंत आहे तोवर या घराची देखभाल कशीबशी करण्याचा प्रयत्न केला, पण मी गेल्यानंतर या वाड्याची आबाळ होऊ नये, हे घर कोणी नसल्यामुळे मोडकळीला येऊ नये, हीच माझी मोठी चिंता होती. गोगटे काकांचे डोळे किंचित ओलावले होते. ते पुढे म्हणाले, आपलं गाव आणि घर सोडून माणूस जेव्हा कामाधंद्यासाठी दुसऱ्या गावी जातो ना, तेव्हा त्याच्या मनात एक गिल्ट असतोच. तसा तो मलाही होता. पण जेव्हा तू हा वाडा विकत घ्यायचा निर्णय घेतलास आणि तुझा या भूमीबद्दलचा निर्धार मी पाहिला, तेव्हा मला खात्री पटली की आता हे घर पडणार नाही. आता हे घर कोणी न राहिल्यामुळे मोडकळीला येणार नाही याची मला खात्री पटली आणि माझ्या मनातला तो अपराधगंड थोडा कमी झाला. विक्रम सुन्न होऊन त्या पितळी पेटीकडे पाहू लागला. त्याला आता दाजीबांचे ते शब्द आठवले. आता आपली भेट काही लवकर व्हायची नाही. दाजीबांनी आपला हा अष्टपैलू वारसा एका योग्य हातात सोपवण्यासाठी जणू पुन्हा एकदा या पृथ्वीवर पाऊल ठेवले होते. बाहेर वाऱ्याची एक झुळूक आली आणि पुन्हा एकदा त्या चाफ्याच्या फुलांचा तीव्र सुगंध खोलीत भरून राहिला. विक्रमला जाणीव झाली की दाजीबा प्रत्यक्ष शरीरात नसले तरी या वाड्याच्या कणाकणात आणि सुगंधात त्यांचे अस्तित्व कायमचे विसावले आहे. गोगटे काका आणि विक्रम दोघेही गप्प होते. त्या शांततेत एक वेगळंच समाधान होतं. विक्रमला भीती वाटत नव्हती, तर एक प्रकारचे धन्यत्व वाटत होते की या भूमीच्या रक्षकाने स्वतः त्याला आपला वारसदार म्हणून निवडले होते.